आपली मुलगी दुसऱ्याला देताना हुंडा देत नाही, आपल्या मुलग्याला दुसरी सोन म्हणून आपली आणताना हुंडा घेत नाही, बँक लोन देत आहे ते बुडवायला मिळेल म्हणून कर्ज घेत नाही, आणि लोन बँकेचं लोन काढून फॉर्च्युनर दार समोर लावतो. म्हणून कोकणामध्ये आत्महत्या ह्या कारणासाठी कोकणामध्ये आत्महत्या. दुसरी अशी गोष्ट की मगाशी समाधानी आणि ह्याचं गोष्ट म्हटलं, नुसतं भातावर आपल्याला राहता येईल का, तर आमची उपलब्धता आहे की आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद, जांभूळ ही आमची उपलब्धता आहे नैसर्गिक. आणि आमच्या आठवड्यातले 3 वार हे 720 किलोमीटरच्या समुद्रावर जातात, बुधवार शुक्रवार बरोबर ना. त्याच्यामुळे आम्हाला काय 3 वार तर जातात, बाकी परत बाकीची भाजी असते, त्याच्यामुळे आम्हाला त्याची दराज नसते. आपल्या शेतातच भात असतो. नंतर आमचा शेतकरी श्रीमंत का, तर 5 स्टारला सुद्धा ओल्या काजूची भाजी जी मिळणार नाही, तर आमचे शेतकरी सीझनला 7-8 वेळा खातो, बरोबर ना. त्याच्यामुळे आणि त्यावेळेला मजबुरी म्हणून आम्ही नाचणीची भाकरी खातो. हो, गड्यांना आम्ही नाचणीची भाकरी आता गरज हे ट्रान्सफॉर्मेशन होत गेलंय आणि ते होत राहणार. पुन्हा आपण 1960 कडे वळणार आहोत. ते आपलं संस्कृती आपल्याला बदलण्याचा भाग आहे, आपलं कल्चर बदलणं गरजेचं. म्हणून ॲग्रिकल्चर इज कंपोज ऑफ द 2 वर्ड्स, दॅट इज ॲग्री प्लस कल्चर. शेती हीच आमची संस्कृती आहे आणि ते आम्ही केअर करणं गरजेचं आहे. त्याच्यात भार कमी होत चाललेला आहे. आणि म्हणून विद्यापीठाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे की ह्या वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्ही बघताय भाताच्या, ते आमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्याच्यामुळे उत्पादकता शेतकऱ्यांची वाढलेली आहे. 1.5 टन एवढं उत्पन्न आहे. पीक पाहिजे, काय लावलं पाहिजे, भात लावू शकतो. तर 10-15 वर्ष पीक पाहिजे तर काय करायचं, ठीक आहे.